जगात पुन्हा एका महायुद्धाची शक्यता जर निर्माण झाली तर ते पाण्यासाठीच होईल असं बोललं जातं। याचं कारण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अनेक ठिकाणी जटिल होत चाललाय। वाढत्या शहरीकरणामुळे ठिकठिकाणी पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, तर राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे शहरही या पाणी प्रश्न आणि त्यावरील वादाला आता अपवाद राहिलेला नाहीये। पुण्यातील पाण्याचा मुद्दा आता फक्त महापालिका स्तरावर राहिला नाही, तर तो राज्याच्या विधान परिषदेपर्यंत पोहोचलाय। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुण्याच्या पाणी प्रश्नावरून भाजपचे आमदार आणि मंत्र्यांमध्येच शाब्दिक वाद झाला। या वादग्रस्त चर्चेत जलसंपदा विभागामार्फत योग्य नियोजन करून पाणी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले। पाहूयात। पुण्याच्या वाढत्या शहरीकरणानंतर पाणी प्रश्न जटिल। पुण्याच्या पाणी प्रश्नावर परिषदेत लक्षवेधी। पाणी प्रश्नावरून भाजप आमदार आणि मंत्र्यांमध्येच शाब्दिक वाद। पुण्याला 22 टीएमसी पाणी मिळत असल्याचा दावा। अतिरिक्त पाणी अधिकृत करण्याची मागणी। भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी पुण्याच्या पाणी प्रश्नावर परिषदेत लक्षवेधी मांडली। पुण्याला 21 टीएमसी पाण्याची गरज असतानाही 14.5 टीएमसीच पाणी दिलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। पुण्याच्या विकासासह लोकसंख्याही वाढते, पण पाणी पुरवठ्याची व्यवस्था मात्र त्या गतीनं होत नाहीये। पुण्याची वाढती लोकसंख्या साधारणतः 50 लाखांच्या आसपास गेली आहे। त्यानुसार प्रति व्यक्ती 150 लिटर पाण्याची सोय करायची असेल तर पाटबंधारे विभागानं किमान 22 टीएमसी पाणी मिळावं अशी मागणी महानगरपालिकेकडे केली आहे। त्यानुसार प्रति व्यक्ती 150 लिटर पाण्याची सोय करायची असेल तर पाटबंधारे विभागानं किमान 22 टीएमसी पाणी मिळावं अशी मागणी महानगरपालिकेनं केली आहे। मात्र याकडे पाटबंधारे विभागानं दुर्दैवानं दुर्लक्ष केलं। सध्या केवळ 14 टीएमसी पाणीच दिलं जात आहे। याबाबत पत्रव्यवहार करूनही पाटबंधारे विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आमदार योगेश टिळेकरांनी केला आहे। पुणे शहराची साधारणतः 50 लाख लोकसंख्येच्या पुढची लोकसंख्या झाली तर पुणे महानगरपालिकेने पाटबंधारे विभागाला 2025-26च्या वॉटर बजेटमध्ये 22 टीएमसी पाणी मिळावं ही मागणी पुणे महानगरपालिकेने केली। दुर्दैवानं या मागणीकडे दुर्लक्ष करून 14.61 टीएमसी पाणीच फक्त पुणे शहराला देण्याचं मान्य केलेलं आहे। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र टिळेकरांचे आरोप फेटाळून लावले। संबंधित विषयावर आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत पुण्याला 14 टीएमसी पाणी पुरेसं असल्याचं सांगण्यात आलं। आता 22 टीएमसी पाणी वापरलं जात असेल तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा पलटवार विखे पाटील यांनी टिळेकरांवर केला आहे। आज धरणाच्या व्यवस्थापनामध्ये धरणाच्या सुरक्षतेबद्दल सुद्धा फार मोठे प्रश्नचिन्ह आहेत। 140 च्या आगे साधारण जवळजवळ 250 लिटर पाणी वापरलं जातं प्रतिमानशी। महापालिका त्यामध्ये दुर्दैवानं त्यात लक्ष घालत नाही। तर महापालिकेकडून सभापतीमध्ये उत्तर सुद्धा येत नाही की आम्ही अमुक अमुक उपाययोजना करतोय, आम्ही काय करतोय। ते ठरवलंय की आम्ही पाहिजे तसं पाणी वापरणार आणि तुम्ही काय कारवाई करा। पुणेकर वापरत असलेल्या पाण्याची वस्तुस्थिती आधी आपण समजून घेऊया। सध्या पुणेकर प्रति व्यक्ती 250 लिटर पाणी वापरत आहेत। नियमानुसार प्रति व्यक्ती 140 लिटर पाणी वापराची परवानगी। 80% पाण्याचा पुनर्वापर करून त्यानंतर नदीत सोडण्याचा निर्णय। प्रत्यक्षामध्ये पुणे महानगरपालिकेकडून 20% पाण्याचा पुनर्वापर। 14 टीएमसी पाण्याची मंजुरी असताना 22 टीएमसी पाण्याचा वापर। अतिरिक्त पाणी वापराला अधिकृत मान्यता देण्याची मागणी। विधान परिषदेत झालेल्या चर्चेत पुणे महानगरपालिकेकडून नियमबाह्य पाणी वापर सुरू असल्याचं विखे पाटील यांनी निदर्शनास आणून दिलं। या प्रकरणी आता पालिकेनंच बैठक बोलावून आम्हाला बैठकीला बोलवावं असा टोला लगावत पुण्याला पाणी मिळत नसल्याचा मुद्दा त्यांनी खोडून काढला आहे। एकूण जी माझी सन्मान सदस्यांना माझी विनंती आहे की आपणच जरा पुढा घेऊन महापालिकेसंदर्भात एक बैठक लावा, म्हणजे आपल्याला या सगळ्या काहीतरी आम्हाला काही मार्गदर्शन निघेल। सभापती महोदय, 22 टीएमसी पाणी पुणे शहराला वापरात असेल तर त्याला पाटबंधारे विभागानं अधिकृत मान्यता द्यावी आणि ते आरक्षित करावं। अतिरिक्त 8 टीएमसी पाणी जास्त पुणे महानगरपालिका वापरते त्याला पाटबंधारे विभाग 150 कोटी दंड दरवर्षी लावतोय, तो देखील माफ करण्याची मागणी टिळेकरांनी केली। धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था पुणेकरांवर आणू नये असं टिळेकरांनी म्हटलेलं आहे।
उशाच्या ठिकाणी खडकवासल्याचं धरण आहे आणि धरण उशाला आणि कोरड घशाला अशा पद्धतीचे पुणेकरांची अवस्था झालेली आहे. तर या 22 TMCच्या पाण्याला आपण मान्यता द्यावी, ते आरक्षित करावं आणि जो जास्तीचं पाणी 8 TMC पाणी पुणे महापालिका वापरते त्याच्याबद्दल तुम्ही 150 कोटी रुपयाचा दंड प्रतिवर्षी आपण त्या ठिकाणी पुणे महापालिकेला लावता, तोही दंड आपण माफ करावा अशी या लक्षवेधीच्या माध्यमातून विनंती आहे. पुण्याच्या पाणी प्रश्नावर सभागृहामध्ये वादग्रस्त चर्चा होते. पुणेकर अतिरिक्त पाणी वापरत असल्याचं कागदोपत्री सांगितलं जातं, मात्र प्रत्यक्षात पुणेकरांच्या नळाला एक थेंब पाणी सुद्धा वाढलेलं नसल्याचं पुणेकरांचं म्हणणं आहे. त्यामुळं पाण्याचं राजकारण चाललंय की राजकारणाचं पाणी झालंय, अशी चर्चा पुणेकर आपापसात करतायत. अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.